नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बाळाचे टोपडे कसे विणायचे हे बघणार आहोत। टोपडे म्हणजे जुन्या पद्धतीचा थोडासा हा प्रकार आहे। कापडाचे जसे आपण टोपडे शिवतो अगदी तसेच सेम टू सेम हे विणलेले आहे। हे बघा, याप्रमाणे विणकामाची सुरुवात ही इकडून झालेली आहे। ही कपाळावरची पट्टी आहे आणि त्यानंतर हे विणकाम करून खाली ही मानेवरची किंवा गळ्यापर्यंत जी पट्टी येते ती बनवलेली आहे आणि सर्वात शेवटी हे दोन बंद विणायचे आहेत। याप्रमाणे या बॉनेटचं विणकाम होणार आहे। हे बॉनेट सर्वसाधारणपणे 6 ते 9 महिन्यापर्यंतच्या बाळाला व्यवस्थित येईल। त्याचप्रमाणे यासाठी 9 नंबरच्या सुया आणखीन 3 प्लायची लोकर वापरलेली आहे। साधारण 25 ते 30 इतकीच ग्रॅम यासाठी लोकर लागते। करायला सोपा आहे एकदम हा प्रकार। बाळाचे जी टोपी हा प्रकार आहे त्यातला हा एक सुंदर असा प्रकार आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। बेबी बॉनेट विणायला सुरुवात केलेली आहे। सुरुवात साधीच आहे। सुईवर 66 स्टिचेस घालून सुरुवात केलेली आहे। 66 टाक्यांवर 2 टाके सुलट, 2 टाके उलट याप्रमाणे 5 ओळी पूर्ण केलेल्या आहेत। आता पुढची ओळ ही उलट बाजू आहे। 5 ओळी झाल्यानंतर ही 6वी ओळ आहे। हा पहिला उचलायचा उलटप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ही उलट बाजूची ओळ आहे। तर पहिले 22 टाके हे उलट विणायचे आहेत। बावीस टाके झाले, हे उलट विणले आहेत। आता एक मार्कर इथे लावायचा। मधले 22 हे दोन्हीकडून सुलट विणायचे आहेत, म्हणून इथे पण सुलट येणार। पुन्हा मार्कर एक लावायचा आणि हे शेवटचे 22 टाके पुन्हा उलट विणायचे आहेत। शेवटचा तेवढा एजिंगचा असल्यामुळे तो सुलट विणायचा। तर आत्ताच्या ओळीला आपण काय केलं, पहिले एजिंगचा सोडून 21 टाके जे होते ते सगळे उलट विणले, मधले 22 सुलट विणले आणि परत शेवटचे 21 सुलट आणि एक शेवटचा एजिंगचा याप्रमाणे विणले। ह्या 6 ओळी पूर्ण झालेल्या आहेत। इथून पुढच्या ओळी ह्या साध्याच असणार आहेत। पहिले 22 टाके आहेत म्हणजेच एजिंगचा सोडून जे 21 टाके राहतात ते सुलट बाजूला सुलट विणायचे आणि उलट बाजूला उलट विणायचे। मधले 22 टाके दोन्ही बाजूनी सुलट विणायचे। शेवटचे जे 22 टाके आहेत ते सुलट बाजूला सुलट आणि उलट बाजूला उलट याप्रमाणे विणायचे आहेत। तर ही ओळ आपण करून बघूया। ही 7वी ओळ आहे। पहिला एजिंगचा नेहमी असा उचलला जाणार आहे। विषम ओळी आहेत त्या सगळ्या सुलटच असणार आहेत। फक्त उलट बाजूने विणताना पहिले 22 आणि शेवटचे 22 हे उलट विणायचे आहेत। मार्कर पुन्हा प्लेस करायचा। मधले 22 दोन्हीकडून सुलट विणायचे आहेत। सुलट ओळी ह्या सगळ्या सुलट असणार आहेत। उलट ओळींना फक्त पहिले 22 आणि शेवटचे 22 उलट विणायचे आहेत आणि मधले सुलट विणायचे। याप्रमाणे 30 ओळी पूर्ण करून घ्यायच्या आहेत। सुलट बाजूची ओळ झाली। आता उलट बाजूला हे उलट विणायचे। पहिले 22, मधले 22 सुलट आणि शेवटचे 22 उलट विणायचे। याप्रमाणे विणकाम करत जायचं आहे। इथपासून
आत्ताप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या 2 ओळी आहेत त्या साधारणपणे एकूण 30 ओळी किंवा 4.5 इंच इतकं होईपर्यंत याप्रमाणे विणून घ्यायचं आहे. तर ते आपण आता विणून घेऊया. 4.5 इंच इतकं विणून घ्यायचं होतं, तर ते झालेलं आहे. हे बघा, बरोबर 4.5 इंच झालेलं आहे. 30 ओळी मी घालायला सांगितलेल्या होत्या, पण जर 4.5 इंच होण्याकरिता जर काही ओळी कमी होत असतील तर आणखीन एक 2-4 ओळी घालायच्या आहेत. 4.5 इंच इतकं झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. तर मला सुद्धा इथे 2 ओळी जास्त घालाव्या लागलेल्या आहेत. तर जर 30 ओळींमध्ये 4.5 इंच इतकं झालं नाही तर 4.5 इंच होईल इतपत 2-4 ओळी जास्त घालायच्या आहेत. आता पुढचा भाग विणायचा आहे. उचलायचा नेहमीप्रमाणे. त्यानंतर 21 टाके सुलट विणायचे आहेत. 18, 19, 20 आणि 21. मार्कर लावायचे आहेत इथे. तर पहिले हे 22 टाके झाल्यानंतर आपण मार्कर लावलेलेच आहेत, तर तो मार्कर आहे तसा रिप्लेस करायचा. त्यानंतर आता 21 पुन्हा आहे जे मधले आहेत त्यातले 21 सुलट विणायचे. 18, 19, 20 आणि 21. हे 21 टाके मधले सुलट विणले आपण. आता हा जो आहे एक टाका या मार्करच्या आधीचा, तो असा उचलून घ्यायचा. हा मार्कर आता इथे काढून ठेवायचा. हा जो उचलून घेतलेला टाका आहे तो धागा पाठीमागेच आहे. हा एक टाका आपण उचलून घेतला. त्यानंतर हा मार्कर नंतरचा हा टाका आहे तो सुलट विणायचा याप्रमाणे. आणि हा जो टाका आहे उचललेला तो यावरून काढून टाकायचा. आता पुन्हा मार्कर ठेवायचा. तर इथे काय केलं आपण, 21 टाके विणले. त्यानंतरचा टाका उचलून घेतला. त्यानंतर मार्कर नंतरचा टाका विणला आणि उचलून घेतलेला टाका त्या टाक्यावरून मार्कर नंतरचा जो टाका आपण एक सुलट विणला होता त्यावरून काढून टाकला. याप्रमाणे केलेलं आहे. टाके यातला म्हणजे एक कमी झालेला आहे. तर किती टाके असणार आहेत हे, आता 21 टाके असले पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10 दोन्ही 20 आणि हे 21. डाव्या सुईवर आता 21 टाके आहेत. हा मार्कर असा इथेच ठेवायचा आणि आता सुई फिरवून घ्यायची आहे. सुई फिरवून घ्यायची म्हणजे ही डाव्या हातातली सुई अशी उजव्या हातात घ्यायची आणि उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची याप्रमाणे, म्हणजे वळायचं आहे. जो आहे उलट बाजूला पहिला टाका उचलायचा. धागा आतमध्येच आहे. धागा बाहेर घ्यायचा आणि 20 टाके सुलट विणायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 20. हे 20 टाके सुलट विणले मधले. आता हा टाका पुन्हा उचलून घ्यायचा. मार्कर इथे ठेवायचा. हा उचललेला टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा आणि या दोन्हाचा एक उलट करायचा. याचा आणि याचा दोनाचा एक उलट करायचा. आणि आता या सुईवर किती टाके आहेत ते मोजायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे 10 दोन्ही 20 आणि 1 21. बरोबर 21 टाके इथेही राहिलेले आहेत. मार्कर पुन्हा इथे ठेवायचा. ह्या 2 ओळी आपण केलेल्या आहेत 4.5 इंच झाल्यानंतर. तर आता हे टाके न विणता असेच ठेवायचे
आणि पुन्हा वळायचं आहे. म्हणजेच डाव्या हातातील सुई उजव्या हातात घ्यायची आणि उजव्या हातातली सुई डाव्या हातात घ्यायची. आता तुमच्या लक्षात येईल इथून पुढे विणताना काय होतं ते. मधले जे 22 टाके आहेत आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हे 22. 11 दोन्ही 22. हे 22 टाके प्रत्येक वेळी वळल्यानंतर मधले 22 टाके हे 22च राहतात आणि ह्या बाजूचे जे टाके आहेत त्यातला एक एक टाका कमी होत जातो. तर सुलट ओळीला एक टाका कमी होतो, उलट ओळीला एक टाका कमी होतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक 2 ओळी झाल्यानंतर हे मधले 22 टाके असेच राहिले पाहिजेत आणि इकडचा एक एक टाका हा कमी असला पाहिजे. ही टाके संख्या आणि ही टाके संख्या एकच असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. लक्षात तुमच्या आता येईलच जसं विणकाम होत जाईल तसं. पुन्हा हा उचलून घ्यायचा. ही सुलट ओळ आहे. पुन्हा पुढची ओळ पहिला उचलून घेतला, धागा बाहेरच आहे. नंतर 20 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 19 आणि 20. याप्रमाणे 20 पहिला उचलून घेतला, मधले 20 सुलट विणले. आता हा उचलून घ्यायचा त्यानंतरचा टाका. त्यानंतर मार्कर काढून टाकायचा. आता पुढचा सुलट विणायचा आणि हा उचललेला टाका या एक सुलटवरून काढून टाकायचा याप्रमाणे. हे इथे तुम्हाला उचलून टाकलेला टाका दिसतच असेल. आता डाव्या सुईवर एक टाका कमी झालेला आहे, म्हणजे 20 असले पाहिजेत. मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुन्हा वळायचं आहे याप्रमाणे. पहिला उचलायचा, 20 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 19 आणि 20. 20 विणले सुलट. हा टाका आणि हा मार्करच्या नंतरचा जो टाका आहे त्याचा 2चा 1 उलट करायचा. त्यासाठी हा पहिल्यांदा उचलून घ्यायचा, मार्कर इथे काढून ठेवायचा. पुन्हा हा डाव्या सुईवर घ्यायचा आणि हा 2चा 1 उलट करायचा. डाव्या सुईवर किती 20 टाके असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर 20 टाके आहेत. प्रत्येक या 2 ओळी झाल्यानंतर दोन्ही सुईवर मधले टाके सोडून एकसारखी टाके संख्या असली पाहिजे. ह्याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत, म्हणजे इकडचे आणि इकडचे टाके कमी होत जातील. आपण पुन्हा बघूया विणून. तर पहिली ओळ, 1 उचलायचा, 20 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 19 आणि 20. त्यानंतर हा उचलून घ्यायचा, त्यानंतरचा 1 सुलट विणायचा. उचललेला टाका या सुलटवरून काढून टाकायचा. आता इथे 19 टाके असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 2 18 आणि 1 19. ही पहिली ओळ झाली. आता दुसरी ओळ. पहिला उचलायचा, 20 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 19 आणि 20. 20 झाल्यानंतर ह्या 2चा 1 करायचा.
आता मार्करची गरज लागणार नाही, कारण का इथे कळत जातं आपल्याला कुठले टाके पुढे घेऊन करायचं आहे ते. इथे आता पुन्हा 1 टाका कमी झाला. इथेही 19 टाके राहिले असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, दोन्ही 18 आणि 1 19. बरोबर दुसऱ्या ओळीला इथे पण 19 टाके राहिलेले आहेत. तर ह्या 2 ओळी कंटिन्यू करत जायचं आहे. इथून अशी वेणी येताना दिसते आणि तिथूनच ते टाके 2चा 1 किंवा उचलून टाकायचा हे आपल्याला कळतं. अजून एकदा आपण या 2 ओळी घालून बघूया. ही पहिली ओळ, पहिला उचलायचा, 20 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 18 19 आणि 20. 20 झाल्यानंतर ही पहिली ओळ आहे. तर 1 उचलायचा, 1 सुलट विणायचा, उचललेला टाका यावरून काढून टाकायचा. सुलट ओळीला याप्रमाणे विणायचं आहे. आता इथे 18 टाके राहिलेले असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 दोन्ही 18. पुन्हा वळायचं आहे. आता उलट बाजूला ही दुसरी ओळ, पहिला टाका उचलायचा, मधले 20 सुलट विणायचे. 1 2 3 4 5 19 आणि 20 झाल्यानंतर या दोन्हीचा 1 उलट करायचा. आता या सुईवर पण 18 टाके असले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 दोन्ही 18. 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता पुन्हा वळायचं आणि या 2 ओळी पुन्हा पुन्हा करायच्या आहेत. हे बघा, हे दिसत असेल तुम्हाला. इथे अशी ही वेणी यायला लागते आणि मग कळतं आपल्याला की हे बरोबर या वेणीपासून या वेणीपर्यंत बरोबर हे 22 टाके आहेत. प्रत्येक 2 ओळीनंतर इकडचे आणि इकडचे टाके हे दोन्ही टाके संख्या एकसारखीच असली पाहिजे. तर याप्रमाणे आपण विणत जायचं आहे आणि या सुईवर आणि या सुईवर 1-1 टाका शिल्लक उरेपर्यंत याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत. तर आपण त्या करून घेऊया. सगळे टाके आपले विणून झालेले आहेत. मधले 22 टाके सोडून हा एक शिल्लक राहिलेला आहे आणि या सुईवर हा एक शिल्लक राहिलेला आहे. हे याप्रमाणे दिसत असणार आहे. आता याप्रमाणे हा टाका असाच ठेवायचा सुईवर. सुलट बाजूच असणार आहे. पहिला उचलला, नंतर आत धागा घ्यायचा आणि 2चा 1 उलटप्रमाणे करायचा आहे. 1 त्यानंतर मधले 17 टाके सुलट विणायचे. 3 4 5 16 टाके मधले सुलट विणायचे. 17 नाही 16. आता या दोन्हीचा पुन्हा 1 करायचा. शेवटी उलटप्रमाणे 2चा 1 करायचा. 16 टाके सुलट विणल्यानंतर हा आपण उलटप्रमाणे 2चा 1 केला. आता शेवटी हा उचलायचा, हा नेहमीप्रमाणे सुलट विणायचा, उचललेला टाका यावरून काढून टाकायचा, म्हणजे इकडचे टाके सगळे संपलेले आहेत. आता उलट बाजूची ओळ, पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट विणायचे. 2 3 4 5
17, 18 टाके झाल्यानंतर हे जे शेवटचे 2 आहेत त्या दोन्हीचा उलटप्रमाणे 1 करायचा. आपण नेहमी उलट ओळीला ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे. आता सुईवर इकडचे सगळे संपलेले आहेत, इकडचेही संपलेले आहेत. आता 20 टाके असले पाहिजेत सुईवर. आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 20 टाके शिल्लक राहिलेले आहेत. हे बघा. आता सगळे टाके बंद करायचे आहेत. तर पहिला उचलायचा. पहिला हा आपण न विणता उचलतो म्हणून उचलायचा आहे. त्यानंतर दुसरा सुलट विणायचा. हा पहिला जो आहे त्यावरून काढून टाकायचा. त्यानंतर सुलट विणायचा, पुन्हा काढून टाकायचा. याप्रमाणे टाके बंद करत जायचं आहे. टाके सैलसरच बंद करायचे आहेत. सगळे टाके बंद झालेले आहेत. आता इथे थोडासा धागा कट करायचा, जास्त मोठा कट करायचा नाही, आणि हा त्यातून घालून ओढायचा की तो टाका बंद होऊन जाईल. हे बघा याप्रमाणे. आता हे याप्रमाणे दिसत असणार आहे. सुलट बाजूनेच टाके उचलत जायचं आहे. इथे अगदी जो साईडचा टाका आहे तिथे पहिला टाका उचलायचा. सुलट बाजू आपल्याकडे करायची. पहिला टाका याप्रमाणे उचलायचा. असा थोडासा एकच त्याला 1-2 वेढे देऊन घ्यायचे. म्हणजे हे बघा असा वर येतो तो, त्यातून काढून घ्यायचा थोडक्यात. आणि इथे गाठ घालून घ्यायची आहे, म्हणजे तो टाका घट्ट होऊन जाईल. आणि हे जे साईडचे टाके दिसतात त्याच्या बरोबर अगदी कडेकडेनं घ्यायचं आहे. त्यानंतर असा त्याला एक वेढा द्यायचा आणि त्यातून तो काढायचा. याप्रमाणे टाके उचलत जायचं आहे. हे बघा या कडेकडेने प्रत्येक एकेका टाक्यातनं एक एक टाका उचलत जायचं. प्रत्येक पुढच्या जे टाके दिसतात त्यातनं एक एक उचलत जायचं. हे बघा हे असे इथे दिसतात 2-2 टाक्यांच्या इथून मध्ये, तिथून उचलायचे आहेत टाके. तर या पहिल्या भागाचे टाके उचलून झालेले आहेत. किती झालेत ते आपण मग बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 22 टाके झालेले आहेत. त्याचप्रमाणे इथून मधले उचलून घ्यायचे आणि इकडे सुद्धा 22 टाकेच उचलायचे आहेत, म्हणजे दोन्ही बाजूला एकसारखे होतील. तर मी सुरुवात करते आणि मग आपण उचलून घेऊया. अगदी जवळजवळच्या ह्याच्यातून घ्यायचं आहे. प्रमाणे टाके उचलत जायचं आहे. आपण सगळे टाके उचलून घेऊया. सुईवर सगळे टाके उचलून झालेले आहेत. बरोबर इकडे 22 इकडे 22 आणि मधले 21 असे एकूण 65 टाके उचलून घेतलेले आहेत. पुढे विणायचं आहे. थोडक्यात ही पट्टी विणायची आहे कपाळावरची. तर पहिला उचलायचा, त्यानंतर
एक सुलट एक उलट याप्रमाणे विणत जायचं आहे. तर एक उलट एक सुलट याप्रमाणे विणायचं आहे. याप्रमाणे शेवटचा हा टाका सुलटच विणायचा आहे, कारण का या बाजूला चांगली एजिंग यावी यासाठी. जरी इथे उलट आला तर काही प्रश्नच नाही, हा सुलट विणायचा. पण जर इथे सुलट आला तरी हा सुलट विणायचा आहे, कारण पहिला सुरुवातीचा जो पहिला टाका आहे आपण ओळीच्या सुरुवातीला प्रत्येक वेळी उचलून घ्यायचा आहे चांगल्या एजिंगसाठी. तर आता ही एक ओळ झालेली आहे, तर आणखीन आपण 4 ओळी घालून घेऊया, म्हणजे मग ही पट्टी पूर्ण होईल. इथे 2 सुलट 2 उलट घातलेले आहेत, तशीच सेम इथे करायची नाही आहे. त्याचं कारण असं की एक कपाळावरून पट्टी येणार आहे आणि एक डोक्याच्या पाठीमागे. तर त्या टोपडे वापरायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की कुठली पट्टी कपाळावर घ्यायची आहे. म्हणून ही आत्ता जी आपण विणणार आहोत ती पट्टी आणि ही पट्टी यामध्ये थोडासा फरक हा असला पाहिजे. तर आता एक सुलट एक उलट याप्रमाणे आपण ही करायला घेतलेली आहे. तर आणखीन 4 ओळी आपण करून घेऊया. ही पट्टी विणून पूर्ण झालेली आहे. आता हे टाके बंद करायचे आहेत. यासाठी मी आपण 5 ओळी घालून घेतलेले आहेत. आता ज्याप्रमाणे आपण विणलेले आहेत टाके त्याप्रमाणेच बंद करायचे. तर हा पहिला आपण उचलून घेत होतो म्हणून तो उचलून घ्यायचा. त्यानंतरचा सुलट आहे सुलट विणायचा आणि हा पहिला जो टाका आहे तो यावरून काढून टाकायचा. या टाके बंद करायचे आहेत. हा उलट आहे तो उलट विणायचा आणि पहिला टाका त्यावरून काढून टाकायचा. आता हा सुलट आहे एक, तर तो सुलट विणायचा. थोडक्यात जसे टाके आहेत त्याप्रमाणे विणत जायचे आणि टाके बंद करायचे आहेत. थोडेसे सैलसरच टाके बंद करायचे आहेत. तर याप्रमाणे टाके आपण बंद करून घेऊया. शेवटचा एक टाका उरेपर्यंत याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत. टाके सगळे बंद करून झालेले आहेत. हा शेवटचा एक टाका राहिलेला आहे. तर आता आपल्याला याचा बंद विणायचा आहे. तर हा एक टाका बंद न करता इथून पुढे 4 टाके उचलून घ्यायचे कडेकडेने. 2 3 आणि 4. आता हे 4 टाके आहेत तर ते याप्रमाणे विणायचे आहेत. या सुईवरून 4 टाके उचलून घेतल्यानंतर सुई ही अशी असणार आहे. तर या दुसऱ्या सुईवर हे उचलून घ्यायचे. जी आपण याला बंद विणणार आहोत तो आयकॉर्ड पद्धतीने विणायचा आहे. तर त्यासाठी याप्रमाणे विणावं लागेल. आता हा घेतला. दोरा इथे पाठीमागे असणार आहे, म्हणजे पहिल्या टाक्याच्या इथे असणार आहे. तर हे 4 टाके सुलट विणायचे. सगळं सुलटच विणायचं आहे आता, म्हणजे तो बंद व्यवस्थित येत जाईल. 2 3 4. हे बघा. आता ही सुई आपण नेहमी विणताना पहिल्यांदा जिथे धागा असतो
तो टाका पहिल्यांदा विणतो, पण हा बंद विणताना हा धागा पाठीमागे आला पाहिजे, म्हणून प्रत्येक वेळी दुसऱ्या सुईवर हे टाके पहिल्यांदा उचलून घ्यायला पाहिजे आणि मग विणायचा आहे बंद. हे बघा, धागा शेवटच्या टाक्याच्या इथे आलेला आहे आणि मग पुन्हा हे 4 टाके विणायचे. याप्रमाणे विणत जायचं आहे. ही अशी हा असा बंद येत जातो. हेच सोप्या पद्धतीने आपल्याला अशा ज्या दोन्हीकडून टोकं असणाऱ्या ज्या सुया असतात त्यावर अगदी सहजपणे विणता येतं. अशा प्रकारच्या जर सुया नसतील तर मी आत्ता दाखवलं याप्रमाणे या सुयांवर पण विणता येईल. पण जर अशा सुया असतील 2 टोकांच्या तर त्याच्यावर हे घ्यायचे आणि मग ते खूप सोपं जातं. ते कसं ते बघूया. तर मी दोन्ही सुयांवर हे दाखवलेलं आहे. आता पहिल्यांदा बघितलं एका टोकाच्या सुईवर, आता ह्या 2 टोकांच्या सुईवर कसं विणायचं ते बघूया. हे बघा, धागा इथे पाठीमागे आलेला आहे. आता पुन्हा हे 4 टाके विणायचे. कुठल्याही नंबरच्या सुया घ्यायच्या आहेत ह्याच्यासाठी. फार फक्त जाड घ्यायच्या नाही एवढं लक्षात ठेवायचं. आता आधीच्या सुईवर आपण या सुईवर हे उचलून घेत होतो टाके असे, तर तसं न करता हे फक्त इथंपर्यंत सरकवून घ्यायचे दुसऱ्या टोकापर्यंत आणि विणायचे. म्हणजे प्रत्येक वेळी टाके दुसऱ्या सुईवर उचलून घ्यावे लागणार नाहीत. 2 टोकांची सुईवर हे खूप सहजपणे विणलं जातं. फक्त टाके सरकवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता हे असे आहेत तर या बाजूला आणायचे आणि हे पुन्हा विणायचे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की धागा हा शेवटच्या टाक्याच्या इथे राहिला पाहिजे. पहिला टाका शेवटी गेला पाहिजे. हे बघा, आता हा धागा इथे आहे तर तो आपल्याला शेवटी लागतो, तर फक्त या बाजूपर्यंत हे आणायचे या टोकापर्यंत आणि विणायचे. त्यामुळे याच्यासाठी शक्यतो अशा 2 टोकं असलेल्या सुया वापरायच्या, म्हणजे आपल्याला जास्त सहज विणता येईल. तर याप्रमाणे हे बनत जातं. बंद याप्रमाणे बनत जातो. तर याप्रमाणे हा बंद 10 इंच इतका विणायचा आहे. तर आपण विणून घेऊया. 10 इंच इतकं विणून झालेली आहे. आता हे बंद करायचे आहेत. टाके बंद झालेला आहे विणून आपला. तर इथे होते पुन्हा असेच इकडे सरकवून आणायचे आणि आहेत त्याप्रमाणे बंद करत जायचे. पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला काढून टाकायचा त्यावर. नेहमी आपण ज्याप्रमाणे टाके बंद करतो त्याचप्रमाणे करायचे. हे बघा, आता एकच राहिलेला आहे. त्यातून थोडासा छोटासा असा इथे धागा कापायचा आणि यातून हा घालून बंद करून टाकायचा. म्हणजे शेवटचा पण टाका बंद होऊन जाईल. हे बघा, तर अशा प्रकारे हा या बाजूचा बंद आपला विणून पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या बाजूचा असाच विणायचा. या बाजूला
हे एक सुलट एक उलटची जिथे पट्टी आहे तिथेच आपण हा विणायचा आहे. हा आहे इकडे, तर ही एक सुलट एक उलटची पट्टी आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला बरोबर. आता टाके उचलून घ्यायचे, बरोबर 4 टाके उचलून घ्यायचे. हा एक इथे अशी गाठ घालून घ्यायची म्हणजे तो टाका हलणार नाहीये. दुसरा, दोन झाले. तीन आणि 4. आता तो बंद ज्याप्रमाणे आपण विणलेला आहे त्याचप्रमाणे विणायचा. हे इथे टाके असतात ते या बाजूपर्यंत या टोकापर्यंत सरकवत आणायचे, सुलट विणायचे. 2 टोकांच्या सुया घेतल्यामुळे हे अगदी सोपं होतं विणायला. हा बंद हे बघा. आता पुन्हा हे याप्रमाणे इकडे सरकवायचे आणि विणायचे. तर आपण तो जेवढा बंद आहे त्या बाजूचा दुसरा बंद तेवढाच हा पण विणून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूला 2 बंद होतील. या बाजूची ही कॉर्ड किंवा बंद आपला विणून झालेला आहे. आता टाके बंद करायचे आहेत. नेहमीप्रमाणे टाके बंद करायचे. धागा इथे कट करायचा आहे आणि या होलमधून घालून असा खेचून घ्यायचा की तो टाका बंद होऊन जाईल. हे बघा दोन्ही एकसारखे झालेले आहेत आपले बंद. हा जो धागा आहे तो याप्रमाणे आत घालून घ्यायचा. ही पोकळ अशी कॉर्ड किंवा हा बंद आहे हा पोकळ बनतो. याप्रमाणे याला आयकॉर्ड म्हणतात. तर ही अशी इथे आत घालून घ्यायची राहिलेला हा धागा, म्हणजे दिसणार नाही वरतून. प्रकारे आपलं बॉनेट पूर्ण झालेला आहे विणून. कंप्लीट असं दिसत असणार आहे. ही पट्टी मानेवर येईल बाळाच्या आणि ही जी पुढची पट्टी आहे ही कपाळावर येईल. याप्रमाणे असं घालायचं आहे. असं दिसतं हे. त्यानंतर अतिशय चांगला प्रकार आहे बॉनेटचा हा एक. तर अशा प्रकारे आपलं बाळाचं बॉनेट किंवा टोपडे हे विणून पूर्ण झालेलं आहे. एकदम विणायला सोपा प्रकार आहे हा. बेसिक बाळाचं जे बॉनेट असतं ते आहे. थोडंसं वेगळ्या प्रकारे आहे की जिथे हा प्रकार हा जो भाग दिसत आहे तो थोडासा वेगळ्या प्रकारे विणलेला आहे. आपण कापडाचं वगैरे जे बॉनेट शिवतो सेम तसं हे विणलं जातं. हे बंद आहेत की जे आपण बांधू शकतो आणि हे बाळाला अगदी व्यवस्थित प्रकारे येऊ शकतं. एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.